आज मुलुंडमधील मुलुंड जो पश्चिम भाग आहे रेल्वे स्थानकाजवळचा या भागात महानगरपालिकेची अतिक्रमण कारवाई करण्यात आलेली आहे। आणि जर आपण बघितलं तर हा रेल्वे स्थानकाचा जो परिसर आहे हा संपूर्ण आपल्याला मोकळ्या अवस्थेत पाहायला मिळतो आहे। आणि याचं कारण नेमकं काय आहे तर पाहूयात। गेल्या 5 ते 6 वर्षांपूर्वी ही जी जागा आहे ही जागा महानगरपालिकेची असल्याचा दावा करण्यात आलेला होता आणि या ठिकाणी जवळजवळ 25 ते 30 गाळे होते। त्यावेळी येथील या दुकानाची जे मालक आहेत या दुकान मालकांनी कोर्टाकडे धाव घेतली होती आणि कोर्टाकडे गेल्या 5 ते 6 वर्षांपासून हा निकाल रखडलेला होता आणि अखेर हा निकाल महानगरपालिकेच्या वतीने लागल्याने काल संध्याकाळी येथील जे दुकान मालक आहेत त्यांना महानगरपालिकेकडून जागा खाली करण्यासाठी आदेश देण्यात आले होते आणि त्यानंतर आज 11:30 वाजेनंतर येथे ही कारवाई करण्यात आलेली आहे। आणि त्याच्यानंतर ही कारवाई करण्यात आल्यानंतर आता आपण जर इथे परिस्थिती बघितली तर संपूर्ण दुकाने तोडण्यात आलेली आहेत आणि संपूर्ण जो परिसर आहे तो मोकळा करण्याचं काम महानगरपालिके प्रशासनाकडून चालण्यात आलेलं आहे। ही जी कारवाई जर आपण बघितली तर इथे मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। या अतिक्रमण मोहिमेदरम्यान कोणत्याही प्रकारचं गालबोट लागू नये किंवा कोणत्याही प्रकारचे काही प्रकरण घडू नये यासाठी संपूर्ण काळजी देखील घेण्यात आलेली आहे। पोलिसांच्या गाड्या आपण बघत आहोत। मोठ्या संख्येने पोलीस प्रशासन बंदोबस्त करण्यात आलेला आहे। पोलीस येथे तैनात आहेत आणि त्याचप्रमाणे बघ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पाहायला मिळते आहे। महानगरपालिकेकडून येथे जी दुकानं तोडण्यात आलेली आहेत आता त्या दुकानांचं जे काही संपूर्ण ही जागा आहे ही मोकळ्या करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। तर आता नेमका हा निकाल जो आहे तो जे येथील दुकान मालक आहेत त्यांच्या विरुद्ध याच्याने लागलेला आहे। जर आपण बघितलं तर थेट रेल्वे स्टेशनचा हा संपूर्ण जो भाग आहे तो आरपीबी जो रोड आहे त्या रोड पर्यंत आरआरपी रोड पर्यंत हे तोडकाम सुरू आहे आणि 25 ते 30 जे दुकानं आहेत ती संपूर्णरित्या तोडण्यात आलेली आहे। 25 ते 30 वर्ष जुनी ही दुकानं आहेत अशी देखील माहिती मिळते आहे। तर महानगरपालिकेने आता जे हे हातोडा चालवलेला आहे आणि आता ही महानगरपालिकेचीच जागा आहे असं देखील आता कोर्टाकडून निकाल लागल्यानंतर ही कारवाई या ठिकाणी करण्यात आलेली आहे। तर आता या संपूर्ण याच्यानंतर जसं की भाजपचे किरीट सोमय्या असतील यांनी बांगलादेशी मुक्त जो ध्यास घेतलेला आहे तो देखील होणार का हे बघणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। जर आपण आता बघितलं तर येथील जे रेल्वे प्रवासी आहेत प्रवासी इथून प्रवास करत असताना जो प्रचंड वर्दळीचा हा जो भाग होता तो आता कुठेतरी मोकळा झालेला आहे। कुर्ला असेल किंवा भांडूप असेल या ठिकाणी जसं बेस्ट अपघातात अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला होता ते कुठेतरी मुलुंडमध्ये होऊ नये या वाहतूक कोंडीमुळे असेल किंवा येथे जे अतिक्रमण होतं त्या अतिक्रमणामुळे हे संपूर्ण प्रकार घडू नये याची या ठिकाणी जी काळजी घेण्यात आलेली होती। आणि हा संपूर्ण परिसर जर मोकळा झाला तर आता किती प्रमाणात येथील वाहतूक कोंडी मोकळी होते आणि ही जी परिस्थिती आहे ती आता अशीच राहणार का हे पाहणं आता औत्सुक्याचं असणार आहे। तर पुढील काळात आता महानगरपालिकेकडून या ठिकाणी अजून काय कारवाई केली जाते आणि पुन्हा आता इथे अनधिकृत जी दुकाने असतील किंवा फेरीवाले असतील त्यांचे बसतं आणि ते बसतं का हे पाहणं आता पुढील काळात महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विशाल चव्हाणसह विद्या अमृतकार, शहर मुंबई। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका।